जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आपल्या समोर सादर करीत आहेत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 3 जून इसवी सन 1659. शिवाजी महाराजांची सरसेनापती नेताजी पालकर आणि काही मत्सुदी मावळ्यांसोबत किल्ले रायगडावर महत्त्वपूर्ण बैठक. स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानास रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण नियोजन या बैठकीत झाला. अफजल खानास रोखण्यासाठी कोणत्या योजना आखता येतील आणि त्या कितपत योग्य ठरवून फळास लागतील या संदर्भात गुप्त चर्चा रायगडावर झाली. 3 जून इसवी सन 1674 महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी पूर्ण झाली. नक्षत्र यज्ञ होऊन उत्तर पूजनानंतर आचार्यांनी प्रतिमादन केले गेले. महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी पूर्ण झाली होती. किल्ले रायगड हा गड न राहता एक सुंदर नगर म्हणून फुलवून गेला होता. गडावर देशोदेशी पाहुणे निमंत्रित आप्तजन हा सोहळा पाहण्यासाठी किल्ले रायगडी येत होते. किल्ले रायगड साऱ्यांचे स्वागत करीत होता. अभिमानाने म्हणत होता, अवघे अवघे या. 3 जून इसवी सन 1678 मौनी महाराज मठासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची सनद. छत्रपती शिवाजी महाराज हे दक्षिण दिग्विजयाला निघाल्या अगोदर म्हणजे 1676 पटंगावाला जाऊन श्री मौनी महाराज यांचे दर्शन घेतले आणि नंतर लगेच दक्षिण दिग्विजयासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर बाहेर पडले होते. मौनी महाराज मठासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुढे इतर छत्रपतींनी वेगवेगळी सनद दिल्या आहेत. पहिली सनद शिवरायांनी 3 जून 1678 रोजी दिली आहे. 3 जून इसवी सन 1680 छत्रपती संभाजी महाराज किल्ले प्रतापगडी. शंभूराजे किल्ले प्रतापगडी आले. संभाजी महाराजांनी भवानी देवी आईचे षोडशे पाचारे पूजा बांधली. स्वराज्यासाठी आशीर्वाद घेतले. 3 जून इसवी सन 1733 सरखेल सखोजी आंग्रेचे बाजीराव पेशव्यांना पत्र. दिनांक 3 जून 1733 सरखेल सखोजी आंग्रे यांचे बाजीराव पेशव्यांना पत्र. या पत्रात बाजीरावांची आणि सखोजींची अनेक राजकारण असल्याने दिसून येतात. मुख्य म्हणजे स्थळच्या किल्ल्याचा मोर्चा लावून तो हस्तगत करण्याविषयी बाजीरावाने आंग्र्यांना सांगितले. पण पावसाने अचानक हजेरी लावण्याच्या कामात थोडा उशीर होत आहे हे सखोजी बाजीरावांना सांगत आहेत. यानंतर सखोजी अप्पा तयारी कशी केली आहे ते सगळं सांगतात. उदाहरणार्थ, उरणाच्या बंदरात गलबते तयार ठेवले आहेत. लहान मोठ्या महागिऱ्या नौकाचा प्रकार शुद्ध आहे. या बळावर उरणाहून उतरून पेन मारावे असा विचार त्यांचा होता. त्यापुढे जाऊन थळून चौलाही मारायची होती. याच कारण म्हणजे जंजिराची सिद्धी. आक्षी नागाव येथे येऊन तिथल्या ब्राह्मणांना पकडून भ्रष्ट करणार म्हणजे जबरदस्तीने धर्मांतर अशी खबर मिळाली होती. आंग्र्यांच्या फौजाचे सिद्धीने सामना होताच सिद्धी पुन्हा उंजरेला पळाला. सखोजी वैतागून म्हणतात, मोठा हरामजादा हापसी संपूर्ण प्रांतास दंडास आणले होते. सिद्धीचा यावेळी उद्देश काय होता तर उंद्री आणि उरणाहून मुलूक मारावा, ब्राह्मण पकडून न्यावे.